नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ब्लॉग विथ भाग्यश्री. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही न खराब होणारे तूप लपलेले असते. म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामागे तुमचे चांगले लपलेले दिवस असतात. प्रसंग कसाही असो, सुखाचा असो अथवा दुःखाचा असो, नामाची साथ कधी सोडू नका. नामस्मरण तुम्हाला ऊर्जा देते, तुमचं मन स्थिर करते आणि तुम्हाला पुन्हा उभं राहायला शिकवते. भगवंताशी इतकं एकनिष्ठ राहा की संकट तुमच्यावर असेल पण काळजी त्या ब्रह्मांड नायकाला असेल. स्वामींचे जे सेवेकरी असतात त्यांना या जगात काहीच कमी पडत नाही. स्वामी आम्हाला एवढी ताकद देतात, आम्ही अजून सेवेकरी जोडू. एकटं चालायला कधी घाबरू नका. सूर्यसुद्धा एकटाच आहे. त्याच्यासोबत कोणी मित्र, परिवार दिसतो का? नातेवाईक दिसतात. चमकतोय ना? देवाने अमर्यादित बुद्धी दिली आहे. जगून दाखवायचं आणि जिंकून दाखवायचं. श्री स्वामी बोलतात, सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका. वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल. साखर अंधारात किंवा उजेडात खाल्ली तरी ती नेहमीच तोंड गोड करते. त्याचप्रमाणे चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचे फळ नेहमी गोड असते. बऱ्याचदा लोक येतात आणि प्रश्न विचारतात, अनेकांनी आमचं वाईट करण्यासाठी हे केलंय, ते केलंय, लिंबू, मिरच्या, घडे, उतारे, दोरे, अनेक गोष्टी केलेत. मित्रांनो आणि विशेष करून सेवेकऱ्यांनो, एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, या जगात तुमचं स्वतःचं कर्म सोडून तुमचा जगात कोणीच वाईट करू शकत नाही. लिंबू, मिरच्या, उताराने जर प्रत्येकाचं वाईट झालं असतं तर भारतासारख्या प्रगतशील देशात अणुबॉम्ब गेले नसते. घ्यायचं लिंबू, मारायची चाचणी आणि टाकायची पाकिस्तानात. होऊ दे पाकिस्तानाचं वाईट. लक्षात घ्या, असं कोणत्याही गोष्टींना कोणाचा, विशेषतः चांगल्या माणसांचं जगात कोणीच वाईट करू शकत नाही. स्वतःचं कर्म, स्वतःचा धर्म, स्वतःचा आचार, स्वतःचा विचार जर प्रगल्भ असेल तर महाराज सदैव तुमचे रक्षण करतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, काही वेळा नीती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठी. सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील संकटे येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणीही येत नाही तेव्हा कोणत्या रूपात स्वामी मदत करून जातील हे तुम्हाला देखील कधीच समजणार नाही. तो सर्व काही पाहतोय. प्रार्थना, संघर्ष, अडचणी, संयम आणि कर्म. म्हणून स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, आपल्या राशीवर विश्वास ठेवू नका. कारण राम आणि रावणाची रास एकच होती, पण नीतीने दोघांनाही आपल्या कर्मानुसार फळं दिली होती. स्वामी म्हणतात, काय असतं ना, ज्या माणसांना लोक एडे समजतात, बालिश समजतात, भोळी समजतात, अशीच माणसं अखेर शेवटी जिंकतात आणि चांगल्या जगतातही. पण जी माणसं स्वतःला शहाणं समजतात, कांड करतात, एखाद्याच्या मागणं काड्या करतात किंवा एखाद्याला फसवतात किंवा अडवणूक करतात किंवा फसवणूक, लुबाडणूक करतात, गेम करतात, अशी माणसं नीट सुखाने जगतही नाहीत आणि जिंकतही नाहीत. कारण काय आहे ना, देव तुमच्यातला भोळापणा, तुमच्यातला निरागसपणा भाव आणि तुमच्यातला प्रामाणिकपणा बघत असतो आणि कर्म हे ना नेहमी तुमच्यातला वाईट गोष्टी बघत असतो.